सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं सर्वयोनिषु कौन्तेय। सृष्टी जी रचना सांगितली आहे. तेव्हा मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. एकापासून सृष्टी उत्पन्न होऊ शकत. मग कोणीतरी बीज ठेवण्याकरता कोणीतरी लागत असते. कणगीतल्या बीजाला कुठं जाळी येत असते का? मग ती जमिनीत पेरावं लागतं. त्याप्रमाणे हे सर्व जे जगत कसं उत्पन्न होते हे ज्ञानेश्वर महाराजांनी बाळाच्या रूपाने सांगितलं. बाईला जसं लहान मुलं होतं आणि ते मग पुढे कशी कशी त्याची प्रास्थापना करते त्याप्रमाणे जगत रूपी मूल कोणाचं आहे पुढे सांगायचं आहे. आता बघ बोली विश्वमाया व्याली ते तर सहाय्य झाली माझी सत्ता. म्हणे विश्वाला कारण कोण आहे? माया. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. त्याचा त्याचे संबंध येऊन सांगतात. सर्व योनिषु म्हणजे सर्व योनी. अंडाचे जाराच्या स्वेदाच्या बीज ज्या काही योनी आहे त्या योनीवर म्हणजे भूत उत्पन्न होतात. भूत म्हणजे कोणती घ्यायची? मूर्तवंती यास तासां नाही का सर्व योनिषु कौन्तेय. हे अर्जुना सर्व योनीमध्ये संभवन्ते या आणि तस्यात ब्रह्ममहद् योनी नाम बीज प्रदपिता. हे सर्वच्या सर्व आणखीच उत्पन्न होत असतात. तेव्हा त्यामध्ये योनी म्हणजे माया आणि तासां ब्रह्म महद् योनी. मायेला महद् ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि बाईला माणसाला काय म्हटलं? कुठे जर आपल्याला कुठे जायचं असेल काही आनंद लुटायचा असेल ज्या घरी आपण गेलो होतो त्या घरी बरं का जो यजमान असतो त्याची स्तुती करण्याच्या ऐवजी त्याच्या मेसेजची स्तुती करायची. ती विचारत असते महाराज चहा घेता का? कॉफी घेता का? दूध घेता का? बासुंदी घेता? मग जे विचारत असते मला अगोदर खुश कोणाला का ठेवावं लागतं असं आहे. तुम्हाला मोठ्या माणसाकडे प्रवेश करायचा असेल तर शब्दार्थ खुश ठेवावं लागतं. नाही तर अडून धरतो. त्याप्रमाणे मी माया आहे असं धरून चालायचं. माझा ब्रह्म कोण झाला? पिता. माया कोण झाली? माता. आणि त्याच्यामध्ये बीज ठेवल्यानंतर ही सर्व भूते उत्पन्न होतात. एक गाय आई आणि एक आई वडील. आणि झाडीला बसल्यामुळे त्याला लेकरू म्हणायचं. या कारणे मी पिता महद् ब्रह्म आहे माता. अनपत्य पंडित सुद्धा ज्ञानेश्वर महाराज वेदांत बघा किती ग्रस्ताश्रमी याच्या रूपकाने हा वेदांत काय करतात मग सांगतात. म्हणून हे सगळं गृहस्थाश्रमाचं वर्णन आहे. हे सगळं आहे. आई कोण? या जगताचा पिता कोण? त्याची आई कोण? आणि जगत म्हणजे काय? आता जगत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक जीव असतो का? आनंद जीव असतात. अंडाच्या जाराच्या स्वेदाचे काही वर उडणारे काही समुद्रामधले प्राणी त्याला जलचर म्हणतात. समुद्रातली जी सृष्टी असते ना त्याला काय म्हणायचं? आणि वर जे पक्षी उडतात त्याला काय खेचर म्हणतात. आणि आपण इथे पाण्यात उत्पन्न जलचर. इथे राहणारे आपण कोण आहोत? भूमचर. जमिनीवर राहतो ना आपण. जमीन जाणलं असेल तर ही सर्व ईश्वरी योजना आहे. ईश्वरी योजनेमध्ये हे सगळं जगत परमेश्वराला आणखी त्याप्रमाणे नुसती सृष्टी उत्पन्न करून काम भागत नाही. जेवायला आमंत्रण देऊन काम करावं भागत नाही. अगोदर जेवणाची काय करावं लागते? असं मूल जन्माला यायच्या अगोदर त्याच्या आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण. बाळा दुधा कोण?
वाढवे श्रीपती. चेतनाचा दृष्टीत असल्याशिवाय कार्य होऊ शकत. कारण मूल जन्माला ते जगेल कसं याचा प्रश्नच आहे. आज पाहिलं त्र्यंबकेश्वर होतो ते मूल काय वासरू आलं पाहिजे मला. ते जन्मल्याबरोबर उड्या मारायला लागलं आणि त्या गाईच्या स्तनाला साकायला लागलं. जगा ते गवत खात असतं का झाले मग काय पित असतं. मग त्याला जगवायचं दूध कोणी निर्माण केलं? वासराने का? गाईनं निर्माण केलं का? गवतातून झालं का? मग आला कुठून? मग सांगावं लागत असते. बिहारती नळामध्ये पाणी येते ते कुठून आलं? समुद्रातून. त्याप्रमाणे सर्व क्रिया होती कोणापासून? ईश्वरापासून. मग संपूर्ण याचा आणि पोषण करता कोण आहे? मग परमात्मा. मग त्याच्यावर ही जबाबदारी आहे. त्याची उत्पत्ती पुढे नाही का हे सर्व ज्याच्याकडून क्रिया होते त्याला परमात्मा आहे का नाही. दयापासून ही सकळमयी मंडळे तो हा पंढरीचा राहणार नाही. म्हणून हे सगळे दाखवले. शरीरही बहुते देखो न वेदे चित्ते मन बुद्ध्या देखवते. शरीर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे अवयव असावं लागतात. चालण्याकरता काय पाहिजे? चालायचं करता काय पाहिजे? घेण्या देण्याकरता काय करे हे सगळ्याची अवयव. बोलायचं असेल तर वाणी पाहिजे. हे सगळे अवयव. ते एखादा अवयव जरी कमी असला तरी शरीरामध्ये बाध होत असतो. एखाद्या कल्पना कालना आंधळा मनुष्य बरं का जवळजवळ तो 50% बाद आंधळा असतो. किती आपल्याला त्याचा व्यवहार करता येतो तसा आंधळ्या माणसाला करता येतो. त्याने म्हटलं मला आणखी बॅरिस्टर पाहिजे. आंधळ्या कुठं बॅरिस्टर होतं? वाचायला काय नाही. पण एका आंधळ्याने ज्ञानेश्वरी पाठ केली बरं का. ते जाट देवळेकर कोण आहे? ज्ञानेश्वरी पाठ आहे. कशा करता हे सगळं सांगायचं? म्हणजे एकाच देहामध्ये सगळे अवयव दाखवत असतात. ते विचित्र विश्व पाहावे एकच असे जे विश्व दिसतं त्याच्यामध्ये असलेलं स्थित्यंतर हे सगळं सांगतात. एखादं झाड असतं ते उंच वायू ते उंच आणि निचा डहाळ्या विषमा वेगळालिया एकाची देवी झाली अभ्यासाची. एक झाड असतं काही वरच्या फांद्या असतात काही खालच्या फांद्या असतात. हे लावायचं. खालची फांदी कोणती? 15व्या अध्यायामध्ये आलेलं ऊर्ध्वमूळ मदर्शा. सत्वगुणाची फांदी कोणती? वरची रजोगुणाची मृत्यूलोक आणि खालची म्हणजे तमोगुण सगळा. ऐसे होती तरु पण याचं बीज किती आहे? झाडाचं बीज किती? एक आहे. विस्तार केवढा मोठा आहे. ते वडाचे झाडं बघा तुम्ही केवढा विस्तार असतो त्याचा. म्हणून विचित्र विश्व पायी एकच आहे. एकापासून हे सगळे एक एकटाची असून एकला एकलेन कंठवेची म्हणून हे आहे. आणि संबंध होय ऐसा मृत्यू के गटले एखाद्याचा का पटतो का पुसारणात होय. आता संबंध दाखवता बघा. तो संबंध कसा आहे? मृत्यू के गटले हो कयाचा नाही का. घट कोणापासून निर्माण होतो? मातेपासून. एखादी बाई माणूस असते आणि एखाद्या मुलाला घेऊन येते. नमस्कार केल्यानंतर आम्ही विचारत असतो म्हटलं हे कोण आहे? म्हटले माझा लेख आहे. लेख ते शब्द कोणता वापरते? नाही का लेख लेकुराचे. ग्रामीण भाषेमध्ये त्याला महत्त्व आहे. शुद्ध भाषेमध्ये फारसं महत्त्व नाही. आणि बाई म्हणत असते म्हणजे माझा लोक आहे. लोक ज्ञानेश्वर 56 भाषेचा पटतो कापूस आणत होय.
हे बाय ऐकलं त्याच्यावर मला कापसापासून काय होतं नाही दृष्टांत आहे. पटवता कापूस आणतो आहे ना, कापूस असतो ना, मग कापूसापासून काय होत असतो, पट होत असतो. आणि पटापासून काय होत असतो, याचा संबंध सांगितलेला. पटवतो कापूस आणतो, दृष्टांत घ्यायचं तिथे. म्हणून कापसापासून पट होत असतो, पटाच्या ठिकाणी पटत्व जाती धर्म असतो. मनुष्यापासून मनुष्यत्व, पशुपासून पशुत्व, त्याला नातू म्हणतात. त्याच्यात अगोदर दोन मानावे लागत आहे. एक आजोबा मानावा लागतो आणि एक मानावा लागतो पिता मानावा लागतो, मग पुढे नातू. त्याचा तीचा संबंध असतो. एकदम आजोबाला नातू उत्पन्न होत. कल्लोळ परंपरा संतती त्याची जागरा, आंबा आणि चराचरा संबंध त्याचा. नाना कल्लोळ परंपरा. समुद्रावरती एक तरंग असतो का अनंत तरंग, किती लहान लहान मोठ्या मोठ्या लाटा उत्पन्न होतात आहे. ही समुद्राची काय आहे, संतती आहे. संपत्ती संतती संतती आहे ना ती. जैसी सागरा आंबा आणि चराचरा संबंध आहे. समुद्राचा आणि लाटाचा जसा संबंध आहे, आईवडील मुलाचा आणि बापाचा, त्याप्रमाणे हा संबंध. परमात्मा पिता आहे, माया ही कोण आहे, माती आहे. आणि तुम्ही आम्ही सगळ्यात जग कोणाचा मुलगा आहे. वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ, तेव्हा मेघा सकळ संबंध व्हा. वन्य आणि ज्वाळ, अग्नीच्या मोठ्या मोठ्या ज्वाला निघत असतात. वन्यचे केवळ, पण ते जरा ज्वाला नसून वन्यच आहे, तेही संबंध असतो सकळ. म्हणून आणखी जशी दिसायला जगत असला तरी जगताच्या रूपाने कोण हवा, मीच आहो की. लाटेच्या रूपाने कोण आहे, लाटेच्या रूपाने कोण आहे, अलंकाराच्या रूपाने सोडाच आहे की. आपण जर आपल्याला का त्याच्यातून सोनं निवडून काढता येत असतं का एक, त्याप्रमाणे जगताच्या रूपाने कोण आहे, दिसणार आहे जे जगत, दृश्यमान दिसणारं जगत जगताच्या रूपाने. जे जे भेटे भूतन ते भगवंत. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये आहे ना, हरिदाई बरोबर आहे, तिसऱ्या अभंगामध्ये आहे बघा, जे जे भेटे भूत ते जे जे दृष्टी दिसे ते आहे. तिसरा अभंग आहे का दुसरा, चौथा. आमचं चुकलं मागे. जे जे दृष्टी दिसे तिथे हरिरूप साधू संदेश आहे. एक दृष्टांत देवनीचे संबंध आहे, ते मेघा सकळ संबंध वा. अग्नीच्या ज्वाला जरी अनेक दिसत असल्या तरी अग्नी किती आहे, ज्वाला अनेक पण अग्नी. त्याप्रमाणे मेघा सकळ संबंध वा. एकच एक आहे, संबंध करता दोन असावे लागतात. संबंध द्वितीयात भवम भवती असं म्हटलेलं आहे. एकामध्ये संबंध सांगता येत नाही. जसे लग्नपत्रिका असते का नाही, एकच मुलगा असे, मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ लिहिता येते का, आणि ज्या अर्थी आणखी कनिष्ठ म्हटलं तर बाकीचे काय असले पाहिजे, आणि ज्येष्ठ म्हटलं तर आणखी व्हायचं आहे की. म्हणजे एकच एका त्याच्यामध्ये संबंध दाखवता येत नाही. सगळा कोण आहे, विश्वाच्या रूपाने सगळा कोण भरलेला आहे, ओतप्रोत कोण भरलेला आहे. भरला घनदाट हरिदिसे. परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही, साखरेत गोडीशिवाय दुसरं काही नाही. भरला घनदाट. मग संबंध सगळा वाव आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही संबंध लावता येत नाही. झाल्याने जगे झाके, जगे मी झाके, तरी जगत वे कोण पाके. केळेवरी माने केलो पूजे काय.
म्हणजे आपली भावना असते ना, आपला बोध कमी असतो, आपल्याला परिच्छिन्नतेचे अधिकारी आहोत. मोठ्यांचा बोध कसा असतो, हे पहा, आपण एखादा नगरपालिकेचा अध्यक्ष असतो जो आळंदी पडतो तसं किती नरेंद्र मोदी नगरपालिकेच आहे का सगळ्या भारताचा काय मग त्याचा संबंध एकाशी एका सगळ्या राष्ट्राशी आहे. त्याप्रमाणे बघा, जगतपै कोण फाके, जगाच्या रूपाने कोण आहे, सगळा परमात्माच आहे. कशा प्रकारे केळेवरी माणिके लोपी जे काही नाही का, जगाच्या अधिष्ठानाला अध्यस्त रूपाने प्रसिद्धीला येत असते. दोरीच नाही तर सर्व भासेल, म्हणजे दोरीच कोणाच्या रूपाने प्रसिद्धी आली, सर्वांच्या रूपाने. तसा परमात्माच कोणाच्या रूपाने प्रसिद्धीला आला, जननोय होगा. दृष्टांत, केळेवरी माणिके लोपी जे काही, एखादा हिरा असला त्याच्यावर तेज असते, त्या तेजाने आणखी हिरा झाकला जात असतो का? अलंकारा प्याले बाळका सोने. कधी पाठ आहे त्याच्यावर सोने वाया गेले असाही पाठ आहे, आणि तरी का सोने काही गेले. कमळ फाकले कमळ मुके, अलंकारा प्याले नाही काय, सोन्याचे अलंकार आले, मग सोनं पण संपलं का? सोनाच कोणाच्या रूपाने दिसते, तसं जगतच कोणाचे, परमात्माच कोणाच्या रूपाने, जगताच्या रूपाने कोण आहे हा सगळा? सोने पण वाया गेले, कमळत्व मुकले नाही का, अलंकारात आले सोने पण, कमळ पाकले कमत्व मुके. पहिले कळी असते कोणाची, कमळाची, आणि मग ज्यावेळेला सूर्योदय झाला आणि ते सूर्यविकासाने कमल असतात, सूर्याच्या किरणाचा स्पर्श झाला म्हणजे काय होतं, मग ते मग सौंदर्य दिसतं, काय दिसते, आणि पुन्हा त्याच्यामध्ये सुगंध असतो. कळीमध्ये काय नसतो, सुगंध नसतो, आणि तेच उमलले म्हणजे काय होतं, कळीमध्ये सौंदर्य आहे का? मग कशामध्ये सौंदर्य आहे? पाकळ्यामध्ये सौंदर्य, ते उमलावे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला. मग कमळ आणखी उमललं म्हणजे काय, कमळ नाही का? त्याप्रमाणे सांग पा धनंजया नवया आजच्या देखील तया ते जिरो. सांग पा धनंजय म्हणलं अर्जुना, अवयवी अवयवा बरं का, अवयवामुळेच देहाला काय अवयत्व आहे. जर अवयव नसेल तर नुसतं मासाचा काय गोळा आहे. आणि आजच्या देखील तयाची त्याच्या, म्हणून अवयव म्हणजे शरीर, शरीर म्हणजे निरोळ या जोंधळा कणसाचा निर्वळा. शेतकऱ्याचा दृष्टांत घेऊन सांगतात, ज्वारी पेरत असतात, यावरून ज्ञानेश्वर महाराजांनी गव्हालाही मागे टाकला, जोंधळ पुढे आणला. आपल्या भारत देशामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्राचं ज्वारीचे गहू निघालेला आहे, तो निघाल्याचं मुख्य पीक कोणतं आहे? ज्वारी. गव्हापेक्षा महाग खपला, गव्हापेक्षा गुणधर्म कशात जास्त आहे, पचायला काय सोपेपणा आहे त्याच्यामध्ये, तर पण शक्ती कमी आहे. ज्वारी खाणाऱ्याची शक्ती कशी येते, गहू खाणाऱ्याची. आजच्या दिली काय त्यालाच कणीस असं म्हणतात. वेचला की आगळा दिसतच आहे. शेतकरी लोक दारी आणखी शेतामध्ये फिरतात, मग ज्वारी नष्ट झाली का कणीस देऊन प्रगट झाली नाही राशी झालं. हे पहा, पीक येण्याच्या अगोदर काय करावं लागते, पेरावं लागतं. मग ज्वारी नाहीशी झाली का, कोणाच्या रूपाने आली, कणसाच्या रूपाने. शेंगदाणे असतात ना, लोक एखादा पोरगा म्हणतं काय मग वेळी लोक काय म्हटलं, खुशाल शेंगदाणे एवढा एवढा महागाचा जमिनीत टाकतात. ऐका वेळेपणा
आता जमिनीत टाकतात की एकदा ना टाकला तर इतकं प्राप्त होते. दृष्टी फळाची असते, कशाची असते. जग परवते सारोणी पाहिजे माझे तैसा नव्हे निवडणुकी दे आगयाची मी म्हणून जग परवते साईजे चांगला दृष्टांत आहे. जगताचा निराश करायचा आणि मग पाहायचा तैसा नव्हे. मग आहे ना, उपाधी सहित कोण आहे? परमात्माच आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत आहे. इतरांचे सिद्धांत आहे ना, उपाधीचा काय करायचा? निराश, आणि मग तत्वाकडे दृष्टी ठेवायची. ज्ञानेश्वर महाराजांचा उपाधी त्याचा त्याग करण्याचं काही नाही. आपल्याला एखादा केळ खायचा असेल, एकदम केळ खातो का टरफल टाकावे लागतात? आतला घर काय असं उपयुक्त असतं. म्हणून टरफल कसं आहे? आसार. घर कसं आहे? हे का टरफल, केळाचं टरफल कसं आहे? अरे आसार आहे. सार आणि टरफल काय आहे? नातला घर सार आहे. आहे का रे? म्हणजे त्याच्यामुळे टरफल फेकून आता अलीकडे चाललेलं आहे. टरफला ते व्हिटॅमिन आहे मग गळा आपल्याला एकदा आंबा खायचा असेल तर बरंच टरफल काय करावं लागतं? आतली कोय तत्वमसी महावाक्य काय टाकायचं आणि काही ज्यात लक्षणा एक दृष्टांत आहे. माझ्यामध्ये काय आंब्याचं बरोबर आहे बघा, आणि तुम्हाला पेढा दिला खायला, काय दिला? काय टाकायचं? टाकण्याचं काय नाही. त्याप्रमाणे जगाचा निराश करण्याचं काय नाही. हा समजत इसरी जग परवते सारोली पाहिजे माती तैसा न योग्य. म्हणून मी तसा नसून कसा आहे? जगताच्या रूपाने कोण आहे? सगळं मीच आहे. तैसा नव्हे अखदे बघ, सगळं सर्व माझ्याशिवाय दुसरं जनी बनी होगा. हा हे महात्म्याचं वर्ण आहे. भक्ताच्या लक्षणामध्ये सगळी लक्षणं असतात, नाही का? मग हे विश्वाची माझी प्रथम ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला असल्यामुळे सामान्य करण्याचे अनुरेणू या थोकडा तुका. म्हणून जग परवते साई पाहिजे मग तैसा नव्हे. तैसा नव्हे की त्यागे पाहतो साचवा करा निश्चयाचा विरा काठी वाणी विरा. मग आता साधकांनी निश्चय कसा करायचा? निश्चयाचा करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे, नाही का? ते सर्व परमात्माचा आहे असा काय करायचा? निश्चय करायचा. गाती बांधविरा जीवाची अशा रीतीने अर्जुना परमात्मा बहुत म्हणतात. तो परमात्मा बहुत निश्चित कसा काय की हा सर्व आणखी जग नसून जगाच्या रूपाने कोण आहे? परमात्माचं आहे. आणखी वर्णन केलं आहे क्रमाक्रमाने. काय करू? नमस्ते. तेव्हा सर्वाचं प्रकाशन करणार त्याला साक्षी असं म्हणत असतात. त्याचं ज्ञान करून दिलेलं आहे. यद यद रूपाधी कल्पे तत्तद्बुद्ध्यात प्रकाशयन तस्य तस्य भवे साक्षी स्वतो वाग्बद्ध गोचरा. या सर्वाचं प्रकाशन ज्याच्याकडून केलं जात असते त्याला साक्षी असं म्हणत असतात. आत्मा, साक्षी, ब्रह्मा वगैरे नावाने ओळखले जात असतात. मुळामध्ये हा परमात्मा कसा आहे? वाघ बुद्धी गोचरा. मन बुद्धी वगैरे यांना तो काय गोचर आहे का? गोचर आहे, गोचर आहे. लोक ईश्वर का मानत नाही? तो मनबुद्धीवादीला काय दिसला असता तर सगळ्यांनी काय मानलं असतात? मत मतांतरे झालेली आहे. दिसत नाही म्हणून चार वाक म्हणतो ईश्वर नावाची वस्तू काल तरी. मग जगत कसं निर्माण झालं? की म्हणतात काम आहे. तो जगताला कारण कोण आहे? काम आहे. प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहे, कारण तो प्रत्यक्ष प्रमाण आणतो.
आपण ईश्वर का मानतो? तस्मात शास्त्रम. मग त्याचं ज्ञान कसं होते त्याच्याकरता हा श्लोक आहे बघा. कथम तांद्रमया ग्राह्य माझैव गृह्यताम सर्वग्रहोपशांत सहसेवा विशिष्यते. कथम कारण त्याच्या दर्शनात मानवी जीवाचं कल्याण आहे. मग त्याचं ज्ञान कसं होईल? कथम तांद्रमया ग्राह्य आमच्याकडून ईश्वराचं ज्ञान कसं येते? माझैव गृह्यताम बरं का, साक्षात्कारण्याच्या भानगडीत पडू. माझैव गृह्यता म्हणजे या भानगडीत पडू नको. सर्व ग्रहोपशांतो स्वयमेव अवशिष्य. सर्वाचा निराश झाल्यानंतर जे तत्व शिल्लक राहते तोच कोण आहे? मग त्याचा निराश होऊ शकत. सर्वाचा जरी निराश झाला तरी तो जसाच्या सर्वाचा नाही का. अन्नमय कोश मी नव्हे, पुढे प्राणमय नव्हे, मनोमय नव्हे, बुद्धिमय नव्हे, आनंदमय नाही. या सर्वाचं जो प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? ज्याचा निराश होऊ शकत त्याला सत असं म्हणतात, आणि ज्याचा निराश होतो त्याला असंच म्हणतात. म्हणून हे जगत कसं आहे? सगळं सत आहे का असत आहे? सत स्वरूप कोण आहे? ज्याचा बाध होऊ शकत नाही, ज्याचा नाश होऊ शकत नाही, ज्याचा अभाव होऊ शकत नाही, सर्वाला अधिष्ठान असणारं जे तत्व असते ते सत शब्दाने काय जाते सांगितले जाते. म्हणून सर्व ग्रहोपशांत. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने सर्व हे जगत मिथ्या स्वरूप आहे, किम स्वरूप आहे. मग खरं कोण आहे? परमात्मा. बरं काय, अधिष्ठानावर भासणारं सगळं मिथ्या आहे, आणि अधिष्ठान मात्र काय म्हणतात साधू संतांनी वर्णन केलेलं आहे ना. नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन आहे. सत्पद ते ब्रह्मचितपद आनंदपदी जया सत्यज्ञान आनंद गगनाचे. सगळ्याचा निराश झाल्यानंतर सर्व ग्रहोपशांत. सगळ्याचा निराश झाला म्हणजे माणसाला काय लागते? झोप लागते. स्वयमेव अवशिष्यते. ज्याचा निराश होऊ शकत नाही असं तत्व काय राहते? शिल्लक राहते. न तत्प्रमाणापेक्षा जी स्वप्रकाश स्वरूपता तद्रुप उपेक्षाचे शुद्धीम पटगुरु प्रमाण. न तत्प्रमाणापेक्षा जी स्वप्रकाश. अन्य पदार्थ पाहण्याकरता प्रमाणाची आवश्यकता असते. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती अनुपलब्धी या प्रमाणाच्या द्वारा आपल्याला काय होते? हे बा प्रत्यक्ष प्रमाण. आंधळ्या माणसाला दिसते का खांब? कोणतं प्रमाण नाही, प्रत्यक्ष नाही. बरं, डोंगरावरती अग्नी आहे, आपल्या धूर आहे, नाही अग्नी आहे, हे तुम्हाला कशाला कळा? दिसला का अग्नी? मग कशावरून? धुरावरून. अनुमानप्रमाणे सर्व साहीप्रमाणे त्याप्रमाणे काय न तत्प्रमाणापेक्षा ती स्वयंप्रकाश. सूर्य पाहण्याकरता आणण्याची अपेक्षा आहे का? काही तर पाहायचं असेल तर आपल्याला दिवा घेऊन जावं लागतं. काय घेऊन जावं? आणि सूर्याला का सूर्योदय झाली आणि सूर्याची पाहावा. सूर्याच्याच प्रकाशाने कोण दिसतो? सूर्य दिसत असतो. न तत्प्रमाणापेक्षा त्याला अन्य प्रमाणाची आवश्यकता नाही. का नाही? तो स्वयंप्रकाश रूप आहे. स्वयंप्रकाश रूप असल्यामुळे त्याला अन्य प्रमाणाची. हे बरं आहे का? काय तुमची बासुंदी करायची असेल काय श्रीखंड वरष्ट काय साखर टाकावी लागते काय? आणि साखरेमध्ये गोडी अन्य करतो, दुसरी साखर आणावं. तिला अपेक्षा नाही, काय नाही. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाला काय नाही अपेक्षा नाही. कारण तो किम स्वरूप आहे? स्वयंप्रकाश. प्रकाश हेच त्याचा काय? प्रकाश म्हणजे भौतिक प्रकाश नाही, ज्ञानरूपी प्रकाश. सूर्याचा कोणता प्रकाश आहे? मग त्याच्या ठिकाणी उष्णता नावाचा काय आहे? धर्म आहे. सूर्यप्रकाशात काय आहे? आता या दिवसात नाही, हे बाकी चैत्र महिन्यामध्ये कुठे येत असतो त्याच्या ठिकाणी दाग आहे.
अग्नीच्या ठिकाणी काय दाहकता आहे, तसे परमात्मा स्वरूपाच्या प्रकाशामध्ये दाहकता आहे का? तर स्वयंप्रकाश आहे. तादृकोपेक्षा ते श्रुतीम पटक म्हणलं आम्हाला हे केव्हा कळणार? मग त्याचं ज्ञान होण्याकरता तुला अपेक्षा आहे का? मग काय करतो? गुरुमुखात श्रुतीम पठ म्हणजे पाठ करत. गुरुच्या शिवाय तद्विद्धी प्रणिपाते. मनाने स्वतःच्याच विचाराने वेदवाक्याचा विचार करायचा का? कोणाच्या द्वारा? गुरुच्या द्वारा. नाही का स्वयं आपण केलं तर नाना प्रकारच्या शंका उत्पन्न झाल्याशिवाय म्हणून कोणाच्या सह्याने करायचं? गुरु वेद जसं वाङ्मयाचा म्हणा किंवा शास्त्राचा म्हणा, त्याला कोणाच्या मुखातून आलं पाहिजे ते. म्हणून तू काय कर? गुरुर्मुखात. अलीकडे काय चाललं आम्ही वाचलं आहे यामध्ये, पण त्यांचा गुण आहे गुरु असावा लागतो का म्हणलं? ते अलीकडची पंचायत आहे. आणि मुळामध्ये ते ज्ञान आदिनाथ म्हणजे क्रमाक्रमाने ती विद्या काय असते. मग काय करायचे? गुरुच्या मुखातून तू काय करे? सगळे श्रवण कर गुरुमुखात. श्रुतीम पुढ गुरुमुखात. गुरुच्या मुखातून श्रुतीचा तो काय कर? आपण तर आमच्या श्रुतीचा आम्हाला अधिकार नाही. जे ज्ञान वेदामध्ये आहे ते ज्ञान कुठं आहे? बाबा वेदातलं ज्ञान सगळं महाभारतातलं नाही. श्रीमद भगवद्गीता. आणि श्रीमद भगवद्गीतेतलं मराठी भाषेत कुठे आणलं? आणि याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराजांनी घातलं. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. यदि सर्वग्रहोपत्याग शक्यता मी धियम्रज शरणम तदधीना अंतर्बहिरेव अनुभूयताम. यदि सर्वचा आम्हाला आमच्याकडनं हे शक्य नाही, सगळ्या संसाराचा निराश करायचा म्हटलं आमच्याकडनं काय होऊ शकत नाही. मग साधू संत आपला एक अडचण घेऊन आणि सांगतात बघा हरिपाठात नाही का? म्हणलं सगळी अडचण आहे. मग काय करायचं त्याच्यामध्ये? एका महार्धवेळी नाही. वेदशास्त्र प्रमाण श्रुती एक नारायण, एक नारायण परमात्मा जप आहे सर्वाचं काय? वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे एक नारायण सारा. सगळ्याचं सार काय करायचं? नाम जप. त्याप्रमाणे सर्वच आम्हाला म्हणा सोने संसारी विवेक करी. काय सगळे साधक वर्ग असते का? प्रत्येक पुष्कळच्या पोराला इच्छा आहे कशाची? संस्थेमध्ये गेलं पाहिजे, ज्ञान शिक्षण. पण घरच्या अडचणीमुळे येऊ शकत. मग त्यांच्याकरता आहे का काही? मग त्यांचं नाम आहे का? मग कोणतं आहे? ते म्हटलं त्यांनी घरच्या घरी देवाचं काय करायचं? सोने संसारी वेदशास्त्र प्रमाण काय? वेदशास्त्र. यदि सर्व त्याग अशक्य तरी धियम्रज. सर्व गायचा त्याग करणे अशक्य असेल त्याने परमात्म्याला काय करावं? शरण जा. यदि सर्व त्याग अशक्य, सर्व घराचा त्याग करणं आणखी जाणं हे शक्य. धियम्रज म्हणजे बुद्धीला काय करतो? शरण जा. तदधीनो अंतर्बाह्य अनुभूयता. या सर्वाचं आणखी प्रकाशन करणारा जो परमात्मा आहे त्याचा तुला अनुभव आल्याशिवाय सर्वांच्या करता काय सांगितलं? प्रत्येकाचा अधिकार समान आहे का? भिन्न भिन्न आहे. सगळ्यांना सगळा उपदेश सांगून काम भागत असते का? नाही काय? एखादा सप्ताह करायचा असला त्या सप्त्यामध्ये देणगीची काय आवश्यक आहे? तिकडून मधुकरी मागून विद्यार्थी होऊन राहिला. हे बाबा म्हणलं थांब, आम्हाला सप्ताह करायचा म्हणलं, त्याच्याकरता शेवटची पंगत घेतो का तो? म्हणलं मधुकरी मागून
शेवटची पंगत देण्याचा अधिकार त्याचा आहे का? मग त्याला शेटजी पाहावं लागतो का? अरे बा, एखादा विचारसागराचा पाठ आहे, कोणता पाठ आहे, मग त्याच्यामध्ये शेटजीला समोर बसवावं लागतं का? मग विद्यार्थ्याला बोलावं लागतं, हे इकडे ते पाठ पाहिजे. आणि नंतर कल्पना करा, पंगत द्यायची आहे, मग कोणाला विद्यार्थ्याला बोलवायचं तर शेटजीला बोलवायचं. इकडे ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? शेटजी आहे की? आणि पाठाचा अधिकारी विद्यार्थी. म्हणून काय तर दिना याचं धियम रज आणि शरणम तद्दिनो अंतर्बाह्य, आणि आत आणि बाहेर तो परमेश्वराचा अनुभव घे. असं हे नाटक बिंदावाचं प्रकरण काय झालं? पुढचा तत्व आहे ना, नत्वा श्री भारती तीर्थ मुनीश्वर ब्रह्मानंद विधम ग्रंथ व्याकरण बोध सिद्धे. बोध प्राप्त होण्याकरता या ग्रंथाचा काय करावा? अभ्यास करावा. ब्रह्मानंद प्रवक्ष्यामी ज्ञातेन सस्मिता ऐकामस्मानेच परतमित. राहिलेला विषय कधी सांगा.